स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी दूरवरून प्रेक्षक उपस्थित झालेत आपापल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आणि एक मोठ्या स्पर्धेचा आस्वाद आम्ही देखील घेतोय। क्वालिटी का दूसरा नाम अर्थातच tenniscricket.in गौरव सावंत आणि त्यांची सर्व टीम सुंदर काम करते। धन्यवाद डीजे। सन्मान्य अर्जुन कानोकर साहेब, आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते सन्मान्य दीपक भाई कलगुटकर यांचं स्वागत करायचं आहे। पुष्प गुच्छ देऊन दीपक भाईंचं होतंय स्वागत। त्याचबरोबर त्यांचे संघ सहकारी त्यांचे साथीदार देखील उपस्थित आहेत। त्याचबरोबर राम नागवेकर ॲडव्होकेट हे देखील उपस्थित आहेत। स्वागत होतंय व्यासपीठावर। ग्रैंड फिनाले मेगा फाइनल ऑफ DPL 2025 ले चलते हैं मैदान के भीतर। लेट्स रॉर गेम इज ऑन। पहली गेंद उड़ाया गेंद को वन बाउंस सीमा रेखा पार मिलेंगे 4। चौवे के साथ हुई है शुरुआत। आगाज होता हुआ आक्रमण। इस बार गेंद को टैप किया पॉइंट की दिशा में हल्के हाथों से, और जब तक गेंद को उठाया जाता तब तक सिंगल बना। सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ रन संख्या पहुंची 5 रन। बात की जाए सानवी 11 और प्रीतिका वॉरियर्स की, तो इस प्रतियोगिता का पहला मुकाबला इन्हीं 2 टीमों में हुआ था और सानवी 11 को हार का सामना करना पड़ा था। लेकिन क्या करेगी पलटवार, उम्मीद है पलटवार की। ओ घूम के खेलना चाहते थे, लेग स्टिक छोड़ के गेंद निकली। अंपायर की तरफ से वाइड गेंद का इशारा आता हुआ गेंद निकली और रिव्यू लिया गया है, तो थर्ड अंपायर के लिए काम थोड़ा सा बनेगा। वाइड के साथ स्कोर कार्ड के ऊपर इजाफा होगा अगर अंपायर का इशारा कायम बना। Original decision is white ball. Waiting for third umpire decision. इंतजार है, अभी भी इंतजार है डिसीजन का। थर्ड अंपायर की कॉल का वेट हो रहा है। इट्स अ वाइड बॉल। वाइड गेंद के साथ अतिरिक्त रन, 6 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाजी के मोर्चे पर फिर एक बार तैयार सर्वेश। ओ इस बार कट किया है गेंद को, मामा गेंद के पीछे क्या दौड़ लगाई है। ओहो बेहतरीन।
ये 49 के नहीं लग रहा है भाई। अच्छी फील्डिंग का नजारा दिखाते हुए और क्या स्टॉप किया है। जब तक गेंद को गैदर किया जाता तब तक 2 रन बने। 8 रन स्कोर कार्ड के ऊपर, 8 विदाउट लॉस। फर्स्ट ओवर इन प्रोग्रेस। सर्वेश कानोलकर आड़े बल्ले के साथ खेलना चाहते थे। इस बार गेंद निकली लॉन्ग रेक रीजन में, फिर बनेंगे कम से कम 2 रन। और इस बार विशाल ने किया स्टॉप। 2 रनों के साथ स्कोर कार्ड फिर आगे बढ़ता हुआ 10 रन बने। डबल फिगर में स्कोर कार्ड पहुंचता हुआ पहले ओवर के चलते। पहले ओवर की लगभग 4 गेंदें खत्म हो चुकी है। और ये बेहतरीन गेंद, स्विंग एंड मिस। टिप्पा गिरने के बाद गेंद बल्ले को हवा देती हुई निकली विकेट कीपर की दस्तानों में और बिंदी गेंद की समाप्ति होती हुई। अच्छा क्रिकेट, क्रिकेट की हर एक खूबसूरतियां नजर आती हुई मैदान के ऊपर। धाडेश्वर बॉयज स्पोर्ट्स एंड कल्चरल क्लब, दाड़ाचीवाड़ी, धारगढ़, पेरनेम, गोवा। और एक अच्छी गेंद ब्लॉक करने की कोशिश, क्या रन आउट का मौका बनेगा? जी नहीं। गुड 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 रनिंग बिटवीन द विकेट। प्रजोत ने कोशिश जरूर की थी लेकिन बल्लेबाजों ने बेहतरीन दौड़ लगाई। We'd like to welcome Shri Shashikant Kanolkar and Sairaj Kanolkar, leaders of Winecraft Likamart. So please take your seats on the dais. पहले ओवर की समाप्ति। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड 11 रन, बिना कोई विकेट, बिना कोई नुकसान। मैदान के भीतर साई परब और सुनील मापसेकर की जोड़ी और गेंदबाजी के मोर्चे पर फाइनेस्ट ऑलराउंडर ऑफ द गोवा मिस्टर अप्पाली कलंगुटकर। ये वो खिलाड़ी है जिसने पहले मुकाबले में, पिछले मुकाबले में इस बार इशारा बनेगा वाइड। गेंद निकली पंजाब टू हरियाणा, वासी टू काशी, सांदा टू बांदा, पेरनेम टू मडगांव निकलती हुई ये गेंद शाहरुख खान की स्टाइल में टाइटैनिक की याद दिलाते हुए सर रमेश अनुलेकर अतिरिक्त रन के साथ खाते में बदलाव। उड़ा इस बार सामने, एक टिप्पे के ऊपर, एक पैर के ऊपर गेंद निकली है सीमा रेखा की ओर। रन मिलेंगे पूरे के पूरे 4। इस बार गेंद हवा में, कवर की दिशा में, फील्डर गेंद के पीछे, बेहतरीन स्टॉप वहां पे रोहित का। और जब तक गेंद को वापस किया जाता तब तक 2 रन बने। 2 रनों के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ रन संख्या पहुंची 18 रन। गेंदबाजी के मोर्चे पर फिर एक बार अप्पाली, फुल टॉस, उड़ाया गेंद को सामने, चली गई गेंद, घुमाया बल्ला, टकराई गेंद बल्ले से निकली, गोली की रफ्तार आसमान की ऊंचाई, सीमा रेखा पर डायरेक्ट चंद्रा।
6 रनों के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ। कमबैक की रहेगी उम्मीद और कमबैक की कोशिश होगी। इस तरह की होगी ये गेंद। सामने है सुनील मपसेकर। ओ इस बार चेंज ऑफ द पेस, गति परिवर्तन, धीमी गति से गेंद और इसी बीच और एक पार गुड रनिंग बिटवीन द विकेट। अच्छा रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिलता हुआ दोनों बल्लेबाजों के बीच में बड़े शॉट पे निकल रहे और रनिंग बिटवीन द विकेट गजब की। कमबैक करती हुई वो गेंद और इस बार टिप्पा गिरने के बाद बाहर की तरफ गेंद रुक करती हुई और पॉपिंग क्रीज में सुरक्षित लौटे है जरूर, लेकिन अगर थोड़े से पीछे रहते तो 19-20 का मामला जरूर बनता। लेकिन अगर मगर का क्रिकेट नहीं चलता, अगर मगर के लिए क्रिकेट में स्थान है नहीं, इसीलिए लाइव टेलीकास्ट दिखाया जाता है। जो होगा वो ऑन द स्पॉट। स्कोर कार्ड के ऊपर ले चलते हैं। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर 25 रन, 25 लॉस ऑफ नन। अब आपको रोक लगाना पड़ेगा। ये जोड़ी तोड़नी पड़ेगी आपको, इन बल्लेबाजों को रोकना पड़ेगा अगर आपको रन रोकने हैं तो, क्योंकि अभी भी तूफान आना बाकी है मैदान के ऊपर। अमृत विरलेकर खेमे में शेष है अभी। इस बार मिड विकेट की दिशा में फील्डर है वहां पे और अच्छी जजमेंट। सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ। स्ट्राइक रोटेट, रन संख्या पहुंची 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर एक बार सर्वेश और अब रजत गेंदबाजी के मोर्चे पर आए नहीं है। अप्पाली का 1 ओवर खत्म हुआ, 1 ओवर शेष है और सर्वेश चले। लोअर फुल टॉस गेंद स्क्वायर लेग की दिशा में ट्रैवल होती हुई, जब तक गेंद वापिस आती तब तक सिंगल बना। सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट, रन संख्या आगे बढ़ती हुई। रन संख्या पहुंची 27 रन स्कोर कार्ड के ऊपर। 27 लॉस ऑफ नन। 3rd ओवर इन प्रोग्रेस। गियर चेंज करने की कोशिश होगी अब, क्योंकि विकेट शेष है। रन बने हैं 27। गेंदबाजी के मोर्चे पर सर्वेश कानोलकर, इनके ऊपर आक्रमण करने की होगी कोशिश। ओ उड़ाया, चली गई दूर 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 चली गई गेंद। फिर एक बार कड़ा प्रहार, गेंद निकली सीमा रेखा पार, डायरेक्ट चंद्रार, बुम। टूट सकती है क्योंकि ये दारगढ़ लीग है। आज दोस्ती नहीं चलेगी। अगर दोस्त भी आमने सामने होंगे ना तो बिल्कुल कांटे की टक्कर होगी। कमेंट्री बॉक्स के राइट साइड में अगर देखोगे तो खचाखच भरा हुआ स्टेडियम। फिर एक बार गेंद गैप में शायद चली जाएगी। 1 बाउंस, सीमा रेखा पार, 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। भी कमाल के हैं, कभी दोस्ती की बात करते हैं, कभी ऐलान भी करवाते हैं। भाई सुनेंगे क्या, कौन सी बात आपकी।
लेकिन बढ़िया, बहुत बढ़िया मुकाबला, सामने भी तगड़ी बल्लेबाजी है। और इस बार बड़े शॉट की खोज में सुनील मापसेकर, इस बार मिस फील्ड और गुड 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 रनिंग बिटवीन द विकेट। फिर एक बार लाजवाब, बड़े शॉट भी निकलवाते हैं, बड़े शॉट भी लगाते हैं, वो दमखम रखते हैं रनिंग बिटवीन द विकेट का। दोनों के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ, रन संख्या पहुंची 39, 39 रन स्कोर कार्ड के ऊपर विदाउट लॉस। अभी भी तीसरे ओवर की एक गेंद शेष है, मतलब इसके बाद और 5 ओवर का खेल शेष है। अगर ऐसे बल्लेबाजी चलती रही और आने वाले समय में अमृत का बल्ला चला तो 100 के पार। फुल टॉस, स्क्वायर लेग के ऊपर से हवाई फायर, स्टैंड एंड डिलीवर। बजाओ भाई डीजे। बीमर के लिए बीमर चेक किया जाएगा, तब तक ले चलते हैं फिर एक बार शाम के पास। Meanwhile, we'd like to welcome Shri Shashikant Kanolkar, along with him Deepraj Kanolkar. We'd like to request Shri Arjun Kanolkar to please present a bouquet to Shri Shashikant Kanolkar. And also along with him Shri Deepraj Kanolkar. इट्स अ फेयर डिलीवरी। एक आध दूसरा डिसीजन Followed गलत by हो सकता है। Shri Deepraj Kanolkar. Also, we have Shri Sainath Boji. Big round of applause to Shri Sainath Boji. Shri Sainath Boji. आड़े बल्ले के साथ गेंद को मोड़ा मिड विकेट की दिशा में, जब तक फील्डर पहुंचते मात्र सिंगल बनेगा। कृष्णा सातपुते स्क्रीन के ऊपर सर्वेश। और इस प्रतियोगिता की बात की जाए, सर्वेश ने दमखम देखा है मैदान के ऊपर, अच्छा खेल का प्रदर्शन हमने देखा है। We also got the president of DPL, Shri Aniket Salgaonkar, with us. इस बीच स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या 48, 48 रन। Also for this grand finale, we've got the presence of Shri Babu Asgaonkar,
ex-deputy CM Goa. So please take your seat onto the dais. Very popular figure in this part of the world, Shri Babu Asgaonkar. A big round of applause to sir. चौथा ओवर प्रगति के ऊपर 48 रन बने हैं। क्या इस गेंद के ऊपर एक बड़ा शॉट? ओ स्विंग एंड मिस। आखिरी गेंद शेष। इस बार ताकत, टाइमिंग और नजाकत। फिर एक बार घुमाया बल्ला, टकराई गेंद, बल्ले से निकली गोली की रफ्तार आसमान की ऊंचाई, सीमा रेखा पार, डायरेक्ट चंद्रार, 6 रन। सुनील मापसेकर रोकने का नाम नहीं ले रहे। 4 ओवर की समाप्ति, 54 रन बने, 54 लॉस ऑफ नन आफ्टर कंप्लीशन ऑफ 4th ओवर। ले चलते हैं, वक्त हो चुका है। कमेंट्री बॉक्स में बदलाव, ले चलते हैं फिर एक बार सावळाराम शिरोडकर। थैंक यू। Meanwhile, as Shri Babu Asgaonkar has arrived, I would like to request again, please welcome sir with flowers and a memento. Thank you. धन्यवाद सिद्धू। मैदानाच्या दिशेने प्रत्यक्षात जाऊया। दारगळ प्रीमियर लीगचा थरार, मेगा फायनलची लढत, सानवी 11 आणि दुसऱ्या बाजूने प्रीतिका वॉरियर्स। टॉस जिंकून मैदानामध्ये गोलंदाजीचा निर्णय। आघाडीच्या 4 षटकात 50शी पार झाली आहे आणि बिनीच्या जोडीची तब्बल 54 धावांची भागीदारी आपण पाहतोय। सुनील मापसेकर 16 चेंडूमध्ये 38 धावा आणि दत्तराज उर्फ साई परब मैदानात 8 चेंडूमध्ये 13 धावांची खेळी। साई परब बॉन्ड या नावाने देखील परिचित आहेत आणि निश्चितच पेशाने ॲडव्होकेट आहेत, परंतु आज मैदानात क्रिकेटमध्ये या ठिकाणी बॅटमधनं आपल्या ताकद दाखवतात। ऑन साइडला फटका खेळला मिड विकेटच्या दिशेने। क्षेत्ररक्षक आहे, कॅरेबियन स्टाईलमध्ये चेंडूला थांबवलंय। स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक गेल, चेंडूची करेल परती, 2 धावा। या दुहेरी धावनेशी धावफलक 56 धावांवर। येणाऱ्या कालखंडात जयेश गडेकर असतील, अमृत वेर्लेकर तगडे खेळाडू मिडल ऑर्डर मध्ये येणं बाकी, परंतु त्या अगोदर या 2 खेळाडूंच्या माध्यमातून बिलीच्या सलामीच्या जोडीसाठी आपण झालेली तब्बल 56 धावांची भागीदारी मैदानात बघतोय। अब तक 56 धावा धावफलकावर। 5वं षटक आहे मार्गस्थ आणि नेमक्या 8 षटकांमध्ये किती धावांचा रतीब हा मैदानामध्ये घातला जाईल। ओहो, ओव्हर पिच चेंडू, मिड विकेट बाउंड्री लाईनला एक सुंदर फटका, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला चेंडू सीमा पार। दाडेश्वर ट्रॉफी DPL चा षटकार। मगाशीच उल्लेख केला आमच्या डीजे ऑपरेटरचा, बरोबर सुनील मापसेकरने टोलवलेला एवढा सुंदर दूरवर फटका, डायरेक्ट चंद्रार आणि बॉल बॉय आमच्या स्क्रीनवर डंबाला बघायला मिळाला। डंबा पूर्णपणे त्या ठिकाणी दिसतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, लांब लांब गेलेले चेंडू आणतोय। डंबा निश्चितच नाराज असेल सुनीलच्या बॅटिंग मध्ये। फुल टॉस चेंडू, यावेळी फटका मिस टाइम, झेल होऊ शकतो मैदानात आणि स्क्रीनवर अपाली कलंगुटकर नेमक्या फुल टॉस चेंडूवर झेलबाद झाला आणि यावेळी खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसात थोडीशी नाराजी व्यक्त करणारी फलंदाजी होती,
अर्थातच सुनील म्हापसेकरजी, परंतु क्वालिफायर 1 मध्ये आणि या सामन्यात 19 चेंडूमध्ये 46 धावा, 2 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश. संपूर्ण स्पर्धेत 92 धावांचा रतीब घातला सुनील म्हापसेकरने आणि 62 धावांची जी सलामीची भागीदारी होती, ही भागीदारी या ठिकाणी संपुष्टात येते. निश्चितच टाळ्यांचा आवाज करत या ठिकाणी डगआउट मध्ये केलं जातोय स्वागत. 46 धावा आणि 4 धावांनी अर्धशतक हे मैदानामध्ये हुकलं जात आहे. पहिला गडी बाद 62 धावांवर. नवीन खेळाडू मैदानात वन डाऊन बॅटिंगच्या भूमिकेत ठाकूर. अमृत वेर्लेकर स्ट्राईक वर सज्ज असेल. अमृत वेर्लेकर म्हटल्यानंतर कालच्या दिवसात दुपारच्या सत्रात 109 धाव बनवल्यानंतर संघाने निश्चितच विचार केला असेल की आपला सामना निश्चित आहे, विजयश्री निश्चित आहे. परंतु त्यानंतर अमृत वेर्लेकर नावाचे वादळ या मैदानावरती दुपारच्या सत्रात घोंगावलं. 70 धावांची तडाखेबंद खेळी, 16 चेंडूमध्ये 70 धावा, ज्यामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकारांचा समावेश देखील होता. आणि त्यानंतर 109 धावांचा कालच्या दिवसात पाठलाग झाला. सेन्सिबल क्रिकेट. ओव्हरपिच चेंडू ऑन साइडला डीप मिड विकेट वरनं पुन्हा एकदा अपाली कलंगुटकर जो स्क्रीनवर 1 धाव आणि एका धावेनेशी अमृत वेर्लेकर जो मेगा फायनल मध्ये आपलं खातं ओपन करतोय. धावफलक एका धावेनेशी तब्बल 63 धावांवर. 63 धावांवर धावफलक आणि 5व्या षटकातील अंतिम 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. साई परब आता मात्र स्ट्राईक वर सज्ज असेल. बेनीचा खेळाडू. 15-16 पावलांचं रनअप. यावेळी पंचांकडे हलकीशी अपील. पंचांनी नाबाद करार दिलाय. अजून एका निर्धाव चेंडूची नोंद. सांघिक धावफलक जो 63 धावांवर. सलामीची भागीदारी तब्बल 52 ते 54 धावांची. त्यानंतर धावांना लगाम लावण्यासाठी जयरामला गोलंदाजीत आमंत्रण दिलंय आणि जयरामच्या विरोधात एक मोठा फटका टोलवला होता, परंतु त्यानंतर गोलंदाजीत कमबॅक. यावेळी पुन्हा एकदा कमबॅक करून देणारी गोलंदाजी मैदानात होत आहे. जयरामच्या माध्यमातून 5 ओव्हरचा खेळ मैदानात संपलाय आणि धावफलक 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद धावफलकावर 63 धावा. ओव्हरपिच चेंडू मिस टाइम फटका. झेलखाली क्षेत्ररक्षक मिडॉनला. जयराम येतो स्क्रीनवर आणि विकेटचा पतंग झालाय मैदानात. एक तगडी विकेट मैदानात म्हणावी लागेल. Shri Arjun Kanolkar to please welcome sir with memento and a bouquet. Shri Vallabh Baradkar. Shri Shridaji Shirodkar. Advocate Murari Parab also among with us. Shri Darshan Naroji. And Shri Dilip Veer.
मैदानात बॉलिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. गोलंदाजीत अपाली कलंगुटकर जो प्राइज विकेट मैदानात प्राप्त करतोय आणि खऱ्या अर्थानं अमृत वेर्लेकरची ती विकेट प्राप्त होणं गरजेचं होतं. ठाकूर बाद झाला आणि गब्बर मैदानामध्ये आलाय जयेश गडेकर. ओ अल्टीपल्टीचा प्रयत्न, ओ सुंदर सुशांत नाईक उर्फ मामा, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण शॉट तडम्यानला. आणि निश्चितच मगाशीच उल्लेख झालाय फलंदाजीत देखील चांगली कामगिरी आणि यावेळी क्षेत्ररक्षणात आणि अखिली सगळ्या युवाईंना इमर्जिंग खेळाडूंना ही लाजवणारी कामगिरी ही मैदानामध्ये दारगा प्रीमियर लीगच्या माध्यमातून सुशांत उर्फ मामा जो करतो मैदानामध्ये. अपाली कलंगुटकर या ओव्हरमध्ये सुरेख गोलंदाजी, अंतरिम 2 चेंडूंचा खेळ बाकी. ओ यावेळी विस टाइम फटका, मिड विकेटला चेंडू हवेत. गुरुप्रसाद आरोस्कर, ओ दॅट विल बी टेकन. साई परबचा विकेटचा पतंग, तिसरा हादरा बसलाय सान्वी 11 क्रिकेट टीमला 67 धावांवर. तिसरा हादरा साई परब याच्या रूपात. डीजे स्पर्धेदरम्यान या ठिकाणी टेनिस क्रिकेट .च्या माध्यमातून या ठिकाणी ही स्पर्धा बघतायत आणि ते यूट्यूबचं या ठिकाणी पुरस्कर्ते आहेत ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं गेलं ते सन्माननीय दीपराज कानोळकर साहेब. आपलं खूप खूप आभार या स्पर्धेदरम्यान. जयेश गडेकर संपूर्ण स्पर्धेत थोडस खामोश राहिला, परंतु या सामन्यात मेगा फायनल मध्ये त्याला आतषबाजी करायची आहे. समोर गोलंदाजीत सज्ज झालाय रजत कुडाळकर आणि दुसऱ्या बाजूने लेफ्ट हँडेड बॅटर जयेश गडेकर. फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने साइड स्क्रीनच्या समोर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूची परती करेल. 1 धाव, चांगला बॅकअप आणि या एका धावेनिशी धावफलक 65 धावांवर. आघाडीच्या 4 षटकांमध्ये नाबाद खेळी बहुधा 62 धावांवर बसलेला पहिला हादरा. ती सलामीवीरांची भागीदारी या ठिकाणी तोडली गेली आणि त्यानंतर मी म्हणेन की गोलंदाजीत कमबॅक झालाय मैदानात अपाली कलंगुटकरने. त्या पॉवर प्लेच्या षटकात गोलंदाजीत कमबॅक करून दिलाय मैदानात प्रीतिका वॉरियर्स क्रिकेट संघाला. या 2 संघांची लढत लीग मधली पहिली लढत झाली होती आणि त्याच सामन्यात बहुधा प्रीतिका वॉरियर्स संघाने त्या सामन्यात मारलेली बाजी आणि त्याच 2 संघांचा सामना जो पुन्हा एकदा शेवटचा सामना या मैदानामध्ये. यावेळी मिस टाइम फटका, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक. जेल सुटला जातोय. बहुधा सीतारामचा मैदानामध्ये जेल सुटला जातोय. 1 धाव आणि या एका धावेनिशी धावफलक. आता मात्र 66 धावांवर 66 रन, लॉस ऑफ 3 विकेट. 7वं षटक आहे मार्गस्थ. समोर आघाडीचे 2 खेळाडू तगडी खेळी केल्यानंतर बाद झाल्यानंतर धावांसाठी संघर्ष मैदानात आपण पाहतोय. DPL दारगळ प्रीमियर लीग 2025 थरार मेगा फायनलची ही लढत आणि यानंतर दाडेश्वर ट्रॉफीची असेल ती मेगा फायनल. तो बलाढ्य संघ. अल्टीपल्टीचा फटका, सजवण्याचा प्रयत्न होता. बॅटची लेमन कट, बॅटचं घेतले गेलेले चुंबन
आणि जयेश गडेकरच्या विकेटचा झालाय पतंग. मैदानात बसलाय चौथा हादरा आणि धावफलकावर आपण धावा पाहतोय. जयेश गडेकर बाद झाल्यानंतर 66 धावा. सीताराम आहे नॉन स्ट्राईकवर विश्वजित. गोलंदाजीचा विचार करता रजतला एक सफलता प्राप्त झाली षटकात. यावेळी अतिशय वेगवान चेंडू खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू वळवण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. एक निर्धाव चेंडूची नोंद. ओव्हरचा विचार करता धावफलक थोडंसं या ठिकाणी थांबलाय मैदानामध्ये. धावगती थोडीशी कमी झाली आहे मैदानामध्ये. यावेळी विकेट किपर बीट झालाय. बहुधा बॅटचं हलकस चुंबन घेतलंय आणि 4 धावांचा इशारा. चौकार निघालाय. चौकार निश्चित धावफलक 70 धावांवर पोहोचलाय. आघाडीचे 4 गडी बाद झाल्यानंतर 70 धावांवर धावफलक आपण पाहतोय. आघाडीची 4 षटकं बघितल्यानंतर नाबाद खेळी होती. मी म्हणेन की जरूर 100 पार करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यानंतर गोलंदाजीत झालेल्या मैदानात कमबॅक. जयरामने पहिली सफलता प्राप्त करून दिली आहे. त्यानंतर अपाली कलंगुटकर. यावेळी लॉंगॉनवरनं थोडीशी उशिरा पैकी 2 धावा. 2 धावेनिश्चित धावफलक आता मात्र परावर्तित. 72 धावांवर 4 गडी बाद. मैदानात 7 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावर 72 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. प्रारंभीच्या इनिंग मधील शेवटचं षटक असेल शिल्लक आणि बघूया या उरलेल्या 6 चेंडू मध्ये किती धावा सान्वी 11 टीम कडनं मैदानामध्ये बनवल्या जातील. प्रज्योत शिरोडकर ज्याने क्वालिफायर 2 मध्ये शेवटचं षटक अतिशय दिमागदारीने हाताळलं होतं. रोख 2000 रुपयाचं पारितोषिक देखील देऊन सन्मानित झालं केलं. तो प्रज्योत शिरोडकर पुन्हा एकदा स्लॉक षटकात. समोरनं सीताराम स्ट्राईकवर सज्ज असेल. यावेळी ओव्हरपिच चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनला एक गगनचुंबी फटका. डीप मिड विकेटला प्रेक्षक गॅलरी मध्ये एक सुंदर फटका. षटकार DPL चा षटकार. एक सुंदर फटका मिड विकेट बाउंड्री लाईनला. षटकार आणि 6 धाव्याने 78 धावांवर. टीमचा आयकॉन सीताराम पांडू या नावाने परिचित आहे. तो षटकार टोलवतोय. यावेळी ऑफस्टिकच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. पंच सर रमेश आंदुर्लेकर व्हाईट बॉलचा इशारा दर्शवतात आणि व्हाईट बॉलच्या रूपात पुन्हा एकदा धावफलकात परावर्तन होतं. धावफलक 79 धावांवर आपण पाहतोय. स्लॉक षटक आहे. जरूर वारंवार मोठ्या फटक्यांचा प्रयत्न होईल मैदानात. फुलटॉस चेंडूवर बॅटली आतली कडा. या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला पुन्हा एकदा स्क्रीनवर मामा येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण आणि यावेळी एका निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. पहिल्या चेंडूवर निघालेला षटकार. त्यानंतर गोलंदाजीत कमबॅक करण्याचा प्रयत्न. गोलंदाज प्रज्योत शिरोडकर याच्या माध्यमातून या स्लॉक षटकात होताना आपण पाहतोय. यावेळी ओव्हरपिच चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑनला. अपाली कलंगुटकर. काय सुंदर क्षेत्ररक्षण मैदानात. डीप लॉंग ऑन वरनं अतिशय सुंदररित्या क्षेत्ररक्षण सजवलं होतं मैदानात. यावेळी नेमकं काय झालंय धावबादसाठी
तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जात आहे. निकाल येतोय. OUT आउट. आणि पॉपिंग क्रिसमसनं बाहेर होता. रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता रजत कुडाकरने गॅदर केलेला तो चेंडू, त्यानंतर धावबाद आणि त्या अगोदर जयरामने केलेली फेकी. परंतु अखिल त्या अगोदर मी दाद द्यावी लागेल ती आपाली कलंगुटकरला. गोवा पोलीसचा हा जाबाज सैनिक लॉंग ऑन बाउंड्री लाईनला होता, बरोबर झेप घेतली, स्वतःचं बॉडी संतुलन सावरलं होतं आणि चेंडूला मैदानामध्ये फेकलं. आपल्या टीमसाठी त्या बहुमूल्य 5 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. 81 धावांवर धावफलक. ऐंशी धावांवर धावफलक आपण पाहतोय. स्ट्राइक वर आता मात्र यावेळी खराबपैकी बॅकअप नाहीये. प्रचोद यावेळी ऑन साइड वरनं जयराम चेंडूची करेल फेकी. लेग बाईचा इशारा, अतिरिक्त 2 धावा. संदीप नवीन खेळाडू आहे मैदानात. लेग बाईच्या रूपात अतिरिक्त 2 धावा धावफलकात आणि या 2 धावेनिशी धावफलक 82 धावांवर धावफलक. अंतिम षटकातील 2 चेंडू उरले शिल्लक. प्रचोद या षटकात एक मोठा फटका, त्यानंतर गोलंदाजीत झालेला कमबॅक. यावेळी नॉन स्ट्राइक वर संधी आहे. बॅकअप नव्हता, क्रीज मध्ये थांबणं गरजेचं होतं गोलंदाजाला. यावेळी इशारा येतोय तो अर्थातच बाईचा इशारा. अतिरिक्त 1 धाव धावफलकात आणि या एका धावेनिशी 83 धावांवर धावफलक. प्रारंभीच्या इनिंग मधील अंतरिम षटक आहे मैदानात. नेमका शेवटचा चेंडू. प्रत्येक सामन्यात किमान एक मोठा फटका चौकार अन्यथा षटकार विश्वजितचा बॅट बद्दल निघालेला आपण पाहिला. यावेळी ओव्हरपिच चेंडू होता, धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. इनिंग दरम्यान नेमका शेवटचा चेंडू होता, परंतु यावेळी शेवटच्या क्षणी या ठिकाणी धावबाद आणि इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलाय. रनआउटचा इशारा. इनिंगचा खेळ संपलाय. 8 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 83 धावांवर धावफलक, 6 गडी बाद आणि 84 धावांचं असेल टार्गेट. दारगळ प्रीमियर लीगचा थरार मेगा फायनल, 84 धावांचं टार्गेट. आणि बघूया प्रीतिका वॉरियर्स संघ कशा रीतीने धावांचा पाठलाग करेल. या अगोदर या दोन्ही संघांचा विचार करता स्क्रीनवर आपण बघू शकता स्कोरबोर्ड. या इनिंगचा विचार करता दत्तराज साई परब 11 चेंडूमध्ये 13 धावा. त्यानंतर सुनील मापसेकर वादळी झंझावत खेळी 19 चेंडूमध्ये 46 धावांची. आणि त्यानंतर फलंदाज सिंगल डिजिट धावा बनवून या ठिकाणी माघारी परतले. अखिल या दोन्ही टीमचा विचार करता ज्यावेळी दारगळ प्रीमियर लीगला सुरुवात झाली होती, याच 2 संघाबरोबर जी पहिली लढत आपण बघितली होती आणि त्या सामन्यात प्रीतिका वॉरियर्स संघाने मारलेली बाजी. परंतु या सामन्याचा विचार करता सानवी 11 संघाने एक बलाढ्य धावफलकावर उभारलाय आणि मोठा धावफलकाचा पाठलाग करताना यावेळी 84 धावफलक टार्गेट आहे. 84 धावांचं आणि या 8 षटकात 84 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल सांगण्यासाठी निश्चितच होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल. दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात होईल मैदानात आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत सर श्याम कलंगुटकर यांचा.
You can see it on the television screen. Premium wines and different kinds of liquor that is there available in the Liquor Mart. Winecraft. Deep Networks. Powered by Multify. And all the floodlights and the entire setup in this DPL as well as the Dadeshwar Trophy by Shri Aniket Salgaonkar, Panch Member, Village Panchayat, Dhargar, and Social Worker, Pernem. YouTube sponsored by Shri Deepraj Kanolkar. So all in readiness then. Umpire says play. And here we go with the chase of 84 by Pritika Warriors. Rajat Kudalkar on strike. And straight away goes down the ground for a boundary. One bounce over the ropes. Both have started in a blistering fashion. Sai Parab also with a boundary. And now Rajat Kudalkar with a boundary as well. Short delivery, just trying to cut that. Behind point. Missed it completely. Dot delivery. Plenty of StarCast in the VIP box. Shri Babu Asgaonkar as well among them. And many other dignitaries to grace this final. Down the ground, in the air, fielder,
And gone. Big wicket. Rajat Kudalkar departs. He's gone for 4. It's 4 for 1. Good delivery. Again, bowling it full. So far has been excellent. First delivery gone for 4. Next one, a dot delivery. And then a wicket. Prize wicket of Rajat Kudalkar. That's up in the air. Fielder, oh, dropped. Sri Krishna dropping that catch. Easy chance, I would say, has been shelled. Brings Apali on strike for the first time. Premier all-rounder of Goa has been participating in many tournaments and has been very successful throughout. That's down the leg side, and that will be wide. Extras. Score moves to 6. In pursuit of 84, you need 10 runs per over, just about 10 runs per over, and these power play overs you need to capitalize. You just can't afford to be bogged down. Up and over, gone. Straight to the fielder. Jayesh Gadekar takes that catch. And Apali Kalangadkar is gone for a golden duck. It's 6 for 2, railing at the moment. Pritika Warriors. Sarvesh. A dot delivery. First over done and dusted, 6 for 2. Amrut Vellekar has come on to bowl from the Mapsa end. Outside the off stump, and that will be wide. Extras. So far just one boundary and 3 extras that have been conceded. Apart from that, nothing has been given. Edged away. Straight to the fielder at short third. Oh, chance
Again, leaving dangerously these two batsmen right now. Sandeep the fielder down there, shot third. Better throw would have had the batsman short his crease. Swing outside the off stump. In fact, that's a wide, and a review has been taken. TV umpire to director, we have a review for a wide. So it's a fair delivery. So the decision will have to be overturned. Very rarely that Anurlekar has got it wrong. Outside the off stump, and that's a dot delivery again. Very fast. Right now is Amrut. Full toss delivery down to deep mid wicket, and will just be a single. After that dismissal of Rajat Kudalkar, a bit of a cautious start adopted, and also wicket of Apali in that very first over. That's wide. More extras. Up and over he goes. Over the infield. Jairam gets a boundary. Score moves on to 14 after completion of 2 overs. For Sarvesh, if he hits a maximum, every maximum that Sarvesh hits, he'll get rupees 500 from Shri Viraj Bandodkar. Every maximum will award him rupees 500. This prize has been sponsored by Shri Viraj Bandodkar. Only to Sarvesh if he hits a maximum. 14 for 2 after 2 overs. 6 overs remaining. .36 deliveries requiring 70 runs to win. Double the asking rate right now. No proper timing. Again down to deep mid wicket. Will just be a single. That might have just brushed the ground on the way through. Bat also grounded, and also the delivery
Wild to the keeper. Another dot delivery. 15 for 2. Third over in progress. Overs are running out at the moment for the Pritika Warriors. That will be wide. So far has been pretty consistent. Dattaraj. Two wickets taken in that first over. That's up in the air. Fielder getting underneath. And Jayesh takes his second catch in this innings. Another one gone. 16 for 3. Pritika Warriors in deep, deep trouble at the moment. And roar big time in this final. 16 for 3. His team in trouble. Requiring another 68 runs to win. Need to play a special innings from here on. Oh no, he's gone as well. Late on that shot, right through his defense. And Guru Prasad Aroskar has been castled. 16 for 4. And Dattaraj is breathing fire right now in Dargar. It was a Jaffer to get on the very first delivery. He was late on that one. You can see it on the replay of tenniscricket.in. Well, again, the front on angle. Caught on the crease. And that's gone. Ball just shaped away from the left-hander. Celebrating like Amrut Wellekar. Will be on a hat-trick. Dattaraj. Nicely bowled, straight to the man. Hesitation between both the batters. Chance of run out. Oh, not quite. Would have been gone as well. Hat-trick delivery gone backing. Single has been taken. Gets off the mark. With that single does Prajot. 67 in 31. 17 for 4. Dot delivery to end the over. What a spell of bowling. 2 overs, no maidens, 9 runs and 4 wickets. Has done true justice to the batting performance of the Pritika Warriors. Also in batting, 13 runs. 62 run partnership for the opening stand, and now all 4 wickets taken by Dattaraj Parab. 17 for 4 after 3.
3 overs done and dusted. 17 for 4. Pritika Warriors. Change in bowling. Sitaram, oh, just gone over. Would have been the 5th wicket. And what has he done? Has he kicked it for 4? No. Just inside the rope. And Sunil Mapsekar, the fielder down there. 3 runs have been taken. Score moves to 20. Icon on the side, Sitaram. That's a wide. 21 for 4. Just trying to give some advice to the bowler, Amrut Vellekar. It's Icon to Icon. Icon of the bowling side, Sitaram. Icon of the batting side, Sarvesh. Nicely played. Has he found the gap? Yes, he has. That went like a tracer bullet for a boundary. Stumps. Good delivery right underneath that, but no proper connection on that one. Still 3 deliveries remaining in this over. At the halfway stage. Sun 11 over 54. That's up in the air. And that's 6. First maximum in this innings. Coming from the bat of Sarvesh. And Biraj Bandodkar has awarded rupees 500 to him. Four. Still 1 delivery remaining. What has he got next, Sarvesh? Does he try and retain the strike now? Or does he try and go for a big hit? Good delivery, dot delivery to end the over. After completion of 4, Pritika Warriors 35 for 4, needing another 49 in the remaining 4 overs. Will be change in voice. It will be Sidhu Parab in the commentary box. Well,
धन्यवाद. नमस्कार सगळ्यांचं मालवणी केंद्रावरून हात जोडून स्वागत. घेऊन जाऊया मैदानाच्या दिशेने. 24 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांचा परत एकदा दाडेश्वर बॉयच्या वतीन सहर्ष आणि क्रिकेटमय स्वागत. क्रिकेटमय झालेली ही संपूर्ण धारगळ नगरी आणि या नगरीत आस्वाद घेणारे आमचे सगळे लाडके प्रेक्षक, या सगळ्या प्रेक्षकांचा खूप खूप कौतुक असा आभार असत. आणि क्रिकेटचो खेळच असो असा म्हणानच म्हटलं जाता, पाण्यात बसलेली म्हस आणि टी व्ही बघूक बसलेली बाई कधी उठात ह्याचो नेम नाही आणि क्रिकेट सारखो दुसरो गेम नाही. यावेळी सुंदर चेंडू, मुकरी पद्धतीचा चेंडू, खोदून काढलेलो फटको, गॅप मध्ये चेंडू, जमिनी घासत पुसत चाटत लोटांगण घेत आकांड्या पार, चौकार. मदतीन धावफलक पोचला. 39 धावा. संघाचे महत्वाचे खेळाडू बाद झाल्यानंतर सावरलेलो डाव. यावेळी हेलिकॉप्टर उडवण्याचा होतो प्रयत्न. चेंडू पळीचा चांगला संपर्क नाही. चेंडू रोवलो पोलांडो आणि आपण बघितलं आता स्क्रीनवर संघमालक सतीश अनोलकर. यावेळी चांगलो चेंडू, स्विंग अँड मिस. चेंडू पळीचो परत एकदा संपर्क नाही. वलय मारलेलो चेंडू. चेंडू रोवलो पोलांडो. परत एकदा मुलाम्याचा नाणा आणि तालाशिवाय गाणा हे का जसं महत्व नाही तसं क्रिकेटमध्ये चेंडू वलवण्यात काही उपयोग नाही. यावेळी कनेक्शन चांगला झाला नाही पण मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. धावफलक स्थिरावला. 40 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4 खेळ झालो समाप्त. 11 वाजून 59 मिनिटं झाली. शेवटचे काही सेकंद शिल्लक. यावेळी चेंडू स्टंपाच्या आत, काहीच नाही कळाक आणि चेंडू स्टंपाच्या मुळाक तटक्या पेचून गेलेलो चेंडू झालो आर पार आणि गोलंदाज डगआउटच्या दिशेने पसार. So it's exactly 12 o'clock. A very happy birthday to Shri सामन्यात करूया सुरुवात. 18 चेंडू आणि 43 धावांचा समीकरण. मागचो फेब्रुवारी महिनो ह्या महिन्यात जोडवला ती समीकरणं वेगळी, काय काय जणांची तुटलेली वेगळी, दहावीपर्यंत सोडवला ती वेगळी आणि मैदानावरचं समीकरण सगळ्यात महत्त्वाचा या घडीक. 18 चेंडू 43 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर ठाकूर अंकित ठाकूर. गोव्याचो छोटा पटाका आणि बडा धमाका मिस्टर अमृत वेर्लेकर.
यावेळी बघता भजी मागता वडे चेंडू पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशी, चांदा टू बांदा, पेरनेम टू मडगाव, कोरगाव टू कारवार, खारेपाटण टू खराडी जाणारो चेंडू अतिरिक्त एका धावेच्या मदतीने धावफलकावर होतली वाढ. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू, चेंडू पण संपर्क नाही. आणखी एक सुंदर चेंडू, स्विंग अँड मिस. टप्प पडल्यानंतर थोडस अँगल घेणारा चेंडू बाहेरच्या बाजूक वळलो. सलगचे 2 पोलांडे चेंडू, निर्धाव चेंडू. सर्वेश कानोळकर स्ट्रायकिंग एंडवर, प्रयत्न तर चालू असत पण यश मिळणं गरजेचा आणि महत्वाचा दोन्ही संघांसाठी, अर्थात दाडेश्वर षटक आणि सलगचे 3 निर्धाव चेंडू. मगाशी बारदेश संघातून खेळताना पराभवाचा सामना करूचो लागल्यानंतर अमृत थोडस आक्रमक खेळ करताना परत एकदा चेंडू पळीचो लांब लांब पर्यंत संपर्क नाही. फलंदाज फक्त वलयता, फक्त हवा घालूचा काम. ढुंडो ढुंडो रे साजना अशी परिस्थिती मैदानावर. 14 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. आता मात्र थोडंसं कठीण वाटणार आहे आव्हान. यावेळी स्टिकर एंडवर लागलेलो चेंडू कव्हरच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जोपर्यंत अडवलं जाता तोपर्यंत चांगला रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या पोचली. चौक्याचो डबल गेम. 44 धावा धावफलकावर. 44 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी चांगलो चेंडू, आणखी एक मुकरी पद्धतीचो, यॉर्कर पद्धतीचो. एका धावेच्या मदतीनं परत एकदा सचिन कानोळकर इलो स्क्रीनवर आणि समीकरण 12 चेंडू 39 धावांची आवश्यकता. आता मात्र प्रीतिका वॉरियर्सला गिअर बदलूचो लागतलो. आता प्रत्येक गोष्ट वेळेत होणं गरजेचं असता आणि एखादी गोष्ट जर वेळ गेल्यानंतर जर घडली तर त्याचा दुःख खूप असता आणि एखादी गोष्ट जर वेळ गेल्यानंतर घडली तर त्याचा दुःख किती असता ह्या त्यांका विचारा ज्यांचा वय उलटान गेला पण लग्न नाही झाला. त्यामुळे यंदाच्या सीझनला तरी शुभेच्छा देऊया त्यांना सगळ्यांका आणि घेऊन जाऊया मैदानाच्या दिशेने. मामा मैदानात वेल विशर्स कडसून प्रत्येक षटकारासाठी मामा 500 रुपये लागले डावार. गोलंदाजी मार्कवर श्रीकृष्ण कानोळकर. ऑल ऑफ 5 करणार 5 विकेट एका सामन्यात ज्यांनी नावावर केले तो श्रीकृष्ण. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, चेंडू पळीचो चांगलो संपर्क नाही. पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास एका धावेच्या मदतीने धावफलक पोचला. 46 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. आणि स्ट्रायकिंग एंडवर बघा परत एकदा सुशांत अर्थात मामासाठी वेल विशर्स कडसून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक. गोलंदाजी मार्कवर मोठा फटको मारण्याचा प्रयत्न. चेंडू आकांड्याच्या पार जाऊतो सोडा. 30 यार्डच्या पिचच्या बाहेर जाऊक तयार नाही पण तरी सुद्धा मामा तुझ्यासाठी 500 रुपये लागलेले असत. यावेळी लांबसून खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडूचो प्रवास, क्षेत्ररक्षक येईपर्यंत पांडू स्क्रीनवर इलो. एका धावेच्या मदतीने स्ट्राइक रोटेट झाला आणि सर्वेश कानोळकर थोडसो रोखलो गेलो गोलंदाजांकडून पण सर्वेश हिरो बनण्याची ही शेवटची संधी.
ओ परत एकदा फुल टॉस करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू रवलो पोलांडो. आणखी एक डॉट बॉल. 8 चेंडू 37 धावांची गरज. अभी नाही तो कभी नाही. सर्वेश 2 मोठे फटके येणाऱ्या शेवटच्या 2 चेंडूंवर अपेक्षित. लांबसून खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं कटर टाकण्याचा प्रयत्न झालो. धीम्या गतीचा चेंडू. आणखी एक डॉट बॉल. 7 चेंडू 37 धावांची गरज. यावेळी पसलेलो फटको क्षेत्ररक्षक जयेश. जयेशने फक्त चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलो. एका धावेच्या मदतीने समीकरण बदलला. 6 चेंडू 6 षटकार अर्थात 6 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर त्याचबरोबर ज्या पुरस्कर्त्यांनी ज्या आमच्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केलं ते सगळ्यांचे आभार. ज्यांच्या प्रत्येकानं आपापल्या परीनं केलेलं सहकार्य आणि ज्या हातांनी आर्थिक मदत केली, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे सगळे हात तुम्ही 2 हातांनी दिलात. देव तुमका 4 हातांनी देवने. शराक 2.25 आणि 5 25 मिळवून देवने अशी दाडेश्वराचरणी प्रार्थना. रवले 6 चेंडू 36 ची गरज. सर्वेश कानोळकर स्ट्रायकिंग एडवर. सर्वेश इतिहास रचण्याची असलेली संधी. आणि संदीप पहिलो चेंडू मिड विकेटच्या कपाळावरसून लांब लांब खूपच लांब. गोइंग अँड गॉन. चला बॉल जरा लवकर टाका. असा तरी वरती दोन्ही संघ 5 चेंडू शिल्लक रवले. दोन्ही संघांका विनंती असली लगेचच आपण लाईन अप करूया. परत एकदा मोठा फटको लवंगांच्या कपाळावरसून गोलीगत धोका आणि बुक्की टेंगुळ स्टँड अँड डिस्पॅच. बुम. चार चेंडू 24 ची गरज. लंबोदर केपे आणि दुसऱ्या बाजून श्री बांदेश्वर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला. दोन्ही संघांका विनंती असलेली हा सामना समाप्त झाल्यानंतर लगेचच लाईनअप साठी अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येऊन तुम्ही थांबा. 4 चेंडू 24 ची गरज. येणाऱ्या चेंडूवर जर षटकार इलो 4 चेंडू 24 धावांची गरज. सामनो संपलो नाही अजून. संदीप परब गोलंदाजी मार्कवर. आमेर बघून जांभ्यावर टाकलेलो चेंडू आणि पंचांचो इशारो व्हाईट बॉल आणि रिव्ह्यू घेतलो गेलो. समीकरण इट्स अ वाईड बॉल. वाईड बॉल. 4 चेंडू 23 ची गरज.
गेम स्लो करण्याचं एक शेवटचो प्रयत्न झालो, जसो ऋषभ पंतने केलेलो प्रयत्न आणि तो यशस्वी झालो. आता काहीतरी बदलण्याची शक्यता, पण सर्वेश कानोळकर शेवटची संधी. परत एकदा लका 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 षटकार. डीजे टाक पेटवून. परत तीन चेंडू 17 धावांची गरज. येणारे 3 चेंडू 3 षटकार अपेक्षित. 2 षटकार 1 चौकार सुद्धा प्रेक्षकांका चलतलो, कारण तेका सुपर ओव्हर सुद्धा चलतली. यावेळी गॅप मध्ये चेंडू. ओ एका टप्प्यावर चेंडू आकांड्या पार, खटक्यार बट, जाग्यार पलटी, टांगा पलटी, घोडे फरार. पंचांनी घोषित केलो खणखणीत चौकार. काय होतला या सामन्यात कोणी अपेक्षा करूक नाही होती. शेवटच्या क्षणी अशा पद्धतीन सामनो रंगतलो. एकतर्फी सामनो होता असा वाटलेला आणि अचानक सर्वेश कानोळकरच्या अंगात संचारलेला वारा. 2 चेंडू 13चा रवला समीकरण. 2 षटकार आमका सगळ्यांका बघूचे असत, फक्त साध्वी 11 संघ सोडून, कारण आमका सुपर ओव्हर बघूचे असा. परत एकदा पंजाब टू हरियाणा, खारेपाटण टू खराडी. खराडी काय काय जणांनी पहिलंच ऐकलेले असतलो. 12 चेंडू 12 धावांची गरज. 2 चेंडू 12ची गरज. ये नहीं देखा तो क्या देखा. ओहो दबाव, प्रेशर. परत एकदा अतिरिक्त चेंडू. समीकरण 2 चेंडू 11 धावांची गरज. या चेंडूवर षटकार, पुढच्या चेंडूवर चौकार आणि सुपर ओव्हर. सुपर ओव्हर कधी होऊ शकता. जर प्रेक्षकांची इच्छा असतात गारणा घालू हरकत नाही. 2 चेंडूवर फक्त 10 धावा येतले. सुपर ओव्हर नक्की असा. जो जो देवाक मानता हात जोडा. यावेळी परत एकदा ऑफ स्टिकच्या बरोच बाहेर. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळतली अवांतर आणि इलो रिव्ह्यूचो इशारो. संदीपने ठरवलेला जसा फक्त सुपर ओव्हर, एकच लक्ष. पण अशा प्रेशरच्या परिस्थितीत अपेक्षा असतली
आता वाजणारी ही धून टायमिंग चेंडू 10ची गरज 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता काही होऊ शकता जर तुमका सुपर ओव्हर होई असात तर ती होऊ शकता येणाऱ्या चेंडूवर काय होताला सर्वेश वाईड बघून कंटाळलो पण मोठ्या फटक्याच्या अपेक्षेत नजर लावलेले प्रेक्षक ओ सुपर ओव्हर नक्की होतली सुपर ओव्हर नक्की असा 2 चेंडूवर 2 चौकार आणि मॅच टाय 2 चेंडूत 9 धावांची आवश्यकता समीकरण 9 रन रिक्वायर्ड जस्ट 2 डिलिव्हरीज बघा टेन्शन काय जणांनी उगाच घेतला कोणाची जळता दाढी कोण पेटायता इडी मैदानावर बघा रोमांचक थरार बदलालित संघर्ष नाट्य ह्या सामन्यातली मजा खरोखरच रोमांचक थांबनो ओ बघा ह्यो फरक खय पडलो माहिती असा 12 वाजले पान पलाटला आणि सानवी 11च्या अंगलडीला सगळा मालकाक शोधा पान पाकळी खैतरी भागवचा लागताला काहीतरी गडबड नक्की असा दोन षटकार मारले नानू मोरोजकर साहेबांकडून 5,000 रुपयाचा पारितोषिक पण सामनो 5,000चा नाही असा कितीतरी 1,000 रुपयाचो 2 चेंडू 8ची गरज दोन चेंडू 8 धावांची गरज ओ नक्की गडबड असा परत एकदा चेंडू समुद्रात मासो आणि तडी कमाल ज्यांच्यानी ह्यो सामनो चुकयल्यानी त्यांच्यानी बराच चुकयल्यानी 2 चेंडू 7ची गरज अजूनही सामनो टाय होतलो 1 चेंडू डॉट आणि एका चेंडूवर षटकार ओ यावेळी दुसरी धाव अपेक्षित ओ गडबड गोंधळ घोटाळा संदीपने आता श्वास घेतल्यान सुशांत नाईक मामा यावेळी सगळ्यांचो बाप होण्याची संधी मामाकडे संदीप परब सामनो होतो खय आणि पोचलो खय बघा लेट्स रोर गेम इज ऑन 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता धारगर प्रीमियर लीग 2025 थरार
ओ हो, इशारो अजून येणार बाकी, काही एक शिल्लक कदाचित. हो, वाईड साठी घेतलेलो रिव्ह्यू, जर यो चेंडू वाईड झालो तर सांगण्यासारख्या काही शिल्लकच राहत नाही, तरी सुद्धा काय कमाल बघा. बॅट्समनने घेतलेलो रिव्ह्यू. अजूनही संदीपचा धगधग धगधग धगधग. सगळ्या प्रेक्षकांका या वाईडची प्रतीक्षा असा. फक्त सान्वी 11 चे खेळाडू आणि सपोर्टर सोडून सामनो कोण जिंकतलो आणि कोण हरतलो ह्याच्यापेक्षा आणखी एक थोडा वेळ सामनो वाढाने. टूर्नामेंट पण तरी सुद्धा सान्वी 11 संघान पहिल्या सामन्याचो घेतलेलो बदलो आणि 7व्या पर्वाचो विनर सान्वी 11. आणि यानंतर सगळ्यात मोठी फायनल महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमध्ये होतली लढत. अर्थातच श्री बांदेश्वर 11 रोहित स्पोर्ट वेंगुर्ला आणि दुसऱ्या बाजून लंबोदर केपेम. सचिन आणखी मॅच असा, त्यामुळे जरा सगळे स्टंप आणि घेऊन जाऊया.